माजी खासदार संजय काका पाटलांसाठी भाजपचे दरवाजे बंद, विशाल पाटलांनी दिलेल्या ऑफरवर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 एप्रिलला सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर कुडाळ एसटी बस स्टँड मैदानावर भरणार महामेळावा। जिल्हा प्रमुख दत्ता सामंतांची पत्रकार परिषदेत माहिती। पंढरपूरमध्ये शिवसेनेच्या मेळाव्यात शेतकऱ्यांना भरसभेत शंभूराज देसाईंना दाखवले काळे झेंडे। कर्जमाफी होत नसल्यानं सरकारचा शेतकऱ्यांना केला निषेध। उल्हासनगरमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आक्रमक, शासन निर्णय तत्काळ रद्द करण्याची मनसेची मागणी। बुलढाण्यामध्ये केस गळतीनंतर आता नख गळती, 2 दिवसात 56 रुग्ण आढळले। संपूर्ण तपासणीनंतरच नख गळतीचं कारण स्पष्ट होणार। भाईंदर पूर्वमधील इंदिरा गांधी उद्यानामध्ये अनेक मासे मृत्युमुखी। तलावात टाकलेल्या ब्रेडमुळे पाणी दूषित पाण्यामुळे अनेक मासे मृत्युमुखी। नांदेड जिल्ह्यामध्ये पाण्याची समस्या गंभीर। धर्माबाद तालुक्यामध्ये युवकांना नाल्याच्या पाण्यात आंघोळ करत केलं अनोख्या पद्धतीचं आंदोलन। कोट्यवधी रुपये खर्च करूनही गावकऱ्यांना पाणी मिळत नसल्याचा युवकाचा आरोप। नागपूर हिंसाचार प्रकरणी आरोपी हमीद इंजिनियरला नागपूर सत्र न्यायालयाच्या जामिनावर सोडण्याचे आदेश। 50,000 रुपयांच्या जात मुसलक्यावर त्याला जामीन। जालन्यामध्ये वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। वाळू उपसा करणारे 5 ट्रॅक्टर पोलिसांनी घेतले ताब्यात। पेट्रोल भरण्याच्या वादातून तरुणाला लोखंडी पाईपनं मारहाण। अकोल्यातील मूर्तिजापूर शहरातील पेट्रोल पंपावरील घटना। मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। अहिल्यानगरमध्ये दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। या प्रकरणी पोलिसांकडून 2 जणांना अटक तर चोरट्यांकडून 15 दुचाकी जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।